गुड मॉर्निंग सगळ्यांना। मी प्रियंका मराठी ब्लॉगमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6। तर आता मी आंघोळ केलेली आहे आणि मुलांच्या डब्याची तयारी चाललेली आहे। मुलांना शाळा आहे त्यामुळे मी डबा बनवायला घेतलेला आहे। झाडून झालेला आहे, आंघोळ पण झालेली आहे। तर इथे मी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे मुलांच्या डब्यासाठी। शेपूची भाजी बनवणार आहे ना, तर त्यासाठी फ्रेश अशी शेपूची 2 जुड्या घेतलेल्या आहेत। त्या निवडून ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये। आता त्या बारीक कट करून मी धुवून घेणार आहे आणि पीठ मळून घेणार आहे। मम्मी आज काय होणार आहे भाजी? शेपूची भाजी। इथं पहा माझा बंटी उठलेला आहे आणि तो विचारतोय मम्मी आज काय भाजी बनवणार आहे। तर तो रोज उठल्या उठल्या विचारतो मम्मी आज काय भाजी बनवणार आहे। नंतर मग ब्रश आंघोळ करत असतो पहा। तर इथे मी शेपूची भाजी छान अशी चिरून घेतलेली आहे। लसणाची पात होती तर तिथे फोडणी देऊन घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला शेपूची भाजी घालून घ्यायची। गॅसवरती शेपूची भाजी शिजायला घातलेली आहे। आता झाकण ठेवून शिजून घेणार आहे आणि इकडं आता चपात्या करून घेणार आहे। तर असे उंडे करून ठेवले ना की पटपट आपल्या चपात्या लाटल्या जातात आणि गॅस आपला वायाला जात नाही। आता सर्व स्वयंपाक मी करून घेते डब्यासाठी। तर इथे आपल्या चपात्या सुद्धा मी करून घेतलेल्या आहेत। आता बंटीचा मी डबा भरते। तर शेपूची भाजी केलेली होती, त्याला आवडते। तर चपात्या निवडल्याच्या नंतरच मी डब्यामध्ये भरत असते। आणि आता तो निघालेला आहे शाळेत। तर इथे पाहू शकता मी बंटीचा डबा भरून दिल्यानंतर किचन सर्व आवरून घेतलेला आहे। भांडी वगैरे घासून घेतली। किचन भांडी ते आवरल्याच्या नंतर मी बाहेरील फोर्च झाडून घेतला, पायऱ्या ते सगळं झाडून घेतलं आणि रांगोळी काढून घेतली। आमचा बंटी शाळेत निघालेला आहे। बाय मम्मी। बाय। 8:30 बाहेर पडतात घराच्या आणि 8:50 शाळा भरते। स्वामींना पण मी जास्वंदीचं फूल लाल पांढरं असं ठेवून घेणार आहे। पहा दिवा धूप लावून घेतलेली आहे। स्वामींची पण पूजा करून घेतलेली आहे। तर इथे माझी छान अशी देवपूजा करून झालेली आहे। मुलं पण शाळेत गेलेली आहेत, फक्त माझे कपडे राहिलेले आहेत। आणि कपडे झाल्याच्या नंतर मी बाहेर जाणार आहे। तर कुठे जाणार आहे तुम्हाला पुढे दाखवतेच, तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा। चला। तर तुम्हाला मी म्हटलं होतं मी कुठं जाणार आहे, तर एका मैत्रिणीने मला बोलवलं होतं चकली बनवायची तिला 1 किलोची। तर ती माझी चकली करू लागायला आली होती। म्हटल्यानंतर आपल्याला तर जायलाच पाहिजे। तर इथे 1 किलो साबुदाणा मी भिजायला घालायला सांगितलं होतं तिला, तर तिने भिजवून घेतलाय पहा। आणि 2 किलो बटाटे घेतलेले आहेत, तर तिने मॅश करून घेतलेले आहेत पूर्णाच्या चाळणीने। 1 किलो साबुदाण्यासाठी 2 किलो बटाटे हे परफेक्ट प्रमाण आहे। आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। आणि मीठ इथे मी 5 पोहे खायचे चमचे वापरलेला आहे। तर आता आपल्याला सर्वात अगोदर साबुदाणा सुट्टा करून परतून घ्यायचा आहे। तर इथं गॅसवरती मी 1.5 कुकरचा डबा या मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं, त्याला आधण येऊन द्यायचं। साईडला थोडंसं पाणी मी तांब्यावर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, जर लागलं तर आपण वापरणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला मिरची बारीक करून घ्यायची। तर साबुदाणा इथे असा मोकळा करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित परतता येतो। तर सगळा असा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा एका मोठ्या पाटीमध्ये। तर इथे मिरची सुद्धा मी अशी वाटून घेतली पहा। आता पाणी छान गरम झाले त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। हिरवी मिरची आपण जी बारीक करून घेतली ना ती पण टाकून घ्यायची। एकदम मस्त अशी खुसखुशीत चकली होते पहा, एकदम छान फुलते सुद्धा।
आता या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आणि उकळी आल्याच्या नंतर साबुदाणा या पाण्यामध्ये परतून घ्यायचा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत. आता इथं पाण्याला छान अशी उकळी आली पहा. यामध्ये साबुदाणा सर्व घालून घ्यायचा आणि एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा. म्हणजे आपली चकली ना छान अशी खुसखुशीत पण होते आणि दाताला अजिबात चिटकत नाही. ही मेन प्रोसेस आहे चकलीमधली. तर बऱ्याच ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही चकली बनवून दाखवा, चकली बनवून दाखवा. तर हे ब्लॉगमध्ये मी तुमच्या घेतलेली आहे ही चकली तुम्हाला दाखवण्यासाठी. तर असा साबुदाणा एकसारखा हलवायचा आणि छान असा परतून घ्यायचा. तर इथे पहा मी असा साबुदाणा छान असा ट्रान्सपरंट करून घेतला. इथपर्यंत परतून घ्यायचा आणि बरोबर लागेल तर गरम पाणी टाकायचं यामध्ये आणि छान असा परतायचा. असा ट्रान्सपरंट साबुदाणा झाला ना की मग चकली आपली छान अशी फुलते सुद्धा आणि खुसखुशीत लागते, दाताला अजिबात चिटकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे ह्या साबुदाण्यामध्ये ना लाल मिरची पावडर न वापरता हिरवी मिरची वापरा तुम्ही. म्हणजे तळल्यानंतर ठसका मारत नाही आणि खाताना सुद्धा ठसका मारत नाही. आता गॅस बंद करून घेऊ आणि उकळलेला बटाटा आहे ना त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा. फक्त बटाटा टाकायचा आणि हाटून घ्यायचा, एक जीव करून घ्यायचा फक्त अशा पद्धतीने आणि चकली घालायला घ्यायची. तर ही चकली उन्हामध्ये कडकडीत 2 दिवस वाळवायची पहा. आता चकली बनवण्यासाठी आम्ही टेरेसवरती आलोय पहा. तर सावलीमध्ये अशी बाज मांडली, त्या बाजावरती सतरंजी हातरून घेतली, त्यावरती साडी टाकली. आता चकली बनवायला घेऊ. तर ऊन खूप पडलेलं आहे. तर आता इथे चकली पिळायला घेतली. तर अशा पद्धतीने चकली आपल्याला पिळून घ्यायची पहा. 3 वेळेचीच घालायची, जास्त छोटी नाही आणि जास्त मोठी पण नाही घालायची. आणि आता अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या करून घेणार आहे. तर इथे पाहू शकता छान अशी चकली बनवून झालेली आहे. आता 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला ही चकली वाळून घ्यायची, एकदम छान होते. तर आता आपली चकली बनवून झाली. आता चाललोय घरी. तर चला. तर चकली करून आल्याच्या नंतर मी घरी आले आणि गावाकडून कांदे दिले ते सासूबाईंनी. तर ते कांदे मी असे गॅलरीमध्ये वाळण्यासाठी ठेवले होते. तर ते आता काटून घेतलेले आहेत. तर कांदा पहा एकदम मस्त असा मोठा मोठा झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते. तर सर्व कांदे मी काटून घेतले. ओले होते ना, काढल्याच्या नंतर लगेच दिले होते त्यामुळे. तर पाटीमध्ये एवढे पाटी भरून कांदे निघाले. त्यानंतर कचरा कांद्याचा सगळा भरून काढला आणि गॅलरी खराब झाली होती लई, त्यामुळे गॅलरीसुद्धा मी धुवून काढली. तर त्यानंतर मुलांना घेऊन येत असताना आहोंनी आईस्क्रीमचे कोन आणले. तर कोन आईस्क्रीम खाल्ली आणि त्यानंतर मी दळण करायला घेतलं. मुलं ट्युशनला गेली होती आणि 4 वाजता दळण करायला घेतलं ज्वारीचं. तर दळण झाल्याच्या नंतर झाडू घरामध्ये सगळीकडून मारून घेतला. तर आता बरोबर 6 वाजलेले आहेत. मी दिवाबत्ती करून घेतली आणि आता मी प्लॉटिंगला अर्ध्या तासासाठी चालायला जात असते दररोज. तर आता निघालेले आहे तर चालून आल्यानंतर मी स्वयंपाक बनवला. जेवणं पण सगळ्यांची झाली आणि इथेच माझ्या ब्लॉगला एंड करते. तर अशाच एका सुंदर ब्लॉगमध्ये पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत बाय बाय.